श्री स्वामी समर्थ. आजच्या या पळापळीच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती ज्या वेळेस कार्यनिष्ठ आणि त्याचं काम इतकं चांगलं असतं की बाकीचे जे लोक कामं करत नसतात त्यांना मात्र ते नेहमीप्रमाणेच खटकत असतं. जो व्यक्ती आपल्या कार्यासाठी एकनिष्ठ असतो, त्याचबरोबर जो व्यक्ती स्वामींचा सच्चा भक्त असतो, दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता आपलं आयुष्य अगदी सुखासमाधानाने आणि आनंदाने घालवणारा व्यक्ती, ज्या वेळेस ती व्यक्ती संकटात सापडते त्यावेळेस स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज तिच्या हाकेला धावून येतात. आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकट येतात, पण काही संकट अदृश्य असतात, ती दिसत नसतात. त्याच अदृश्य संकटांवर मात करण्याची स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच ताकद देत असतात. वैशाली हिने सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं असतं. त्याचबरोबर काही वर्षाच्या प्रयत्नानंतर तिला PWD मध्ये क्लास 1 ची पोस्ट देखील मिळालेली असते. ती स्वामी भक्त असते. वयाच्या अगदी 26व्या वर्षीच तिला एवढी मोठी पोस्ट मिळालेली असते. ती तिच्या आई वडिलांना नेहमीच म्हणायची, हे सर्व माझ्या स्वामींमुळे झालं आहे. तिचे आई वडील देखील स्वामी भक्त असतात. वैशाली क्लास 1 ची अधिकारी असल्यामुळे तिच्यावर खूप असं प्रेशर असायचं. वैशालीची अवघ्या 2 वर्षात 3 वेळा बदली झालेली असते, कारण ती खूपच प्रामाणिक असते. तिची बदली आता एका दुर्गम भागामध्ये करण्यात आलेली असते, ज्या भागामध्ये नवीनच एक धरण बांधण्याची प्रोसेस चालू होणार असते. त्याच्यासाठी जवळजवळ 100 कोटी रुपयांचं टेंडर हे मिळालेलं असतं. हे टेंडर ज्यावेळेस जाहीर होतं त्यावेळेस सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. वैशाली तिच्या कामासाठी एकनिष्ठ असते, त्याच्यामुळे तिला पैशाची हाव अजिबात नसते. तिला फक्त गरीब लोकांचं कसं कल्याण होईल हेच तिच्या मनात नेहमी असायचं. धरण बांधणीसाठी एक मीटिंग ठेवलेली असते. त्या मीटिंगमध्ये सर्व अधिकारी आलेले असतात. आपले जे काही पॉइंट आहेत ते सर्व पॉइंट वैशाली त्या सर्वांना सांगते. ते पॉइंट सर्वांच्या लक्षात येतात, पण त्याच्यासाठी खूप असा पैसा जाणार होता. त्याच्यामुळे काही लोक त्याच्यावर तयार झाले आणि काही लोक तयार नाही झाले. वैशाली खूपच प्रामाणिक होती, हे सर्वांना ठाऊक होतं. ती मीटिंग पार पडते आणि त्यामधील काही पॉइंट हे ती तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून सांगत असते. जे अधिकारी आपल्या कामाविषयी एकनिष्ठ असतात त्यांना ते सर्व पॉइंट पटतात जे वैशालीने त्यांना सांगितलेले असतात. पण काही लोक ची आधीपासूनच करप्ट असतात, त्यांना ते पॉइंट अजिबात पटत नाहीत आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते लोक तिचे सर्व पॉइंट फेटाळतात. वैशालीला ते समजून येतं की ही लोक आपल्याला चांगलं काम आता नाही करू देणार, पण त्यामध्ये काही लोक ही वरिष्ठ असतात. त्यांच्यासमोर वैशालीचं काही सुद्धा येत नाही आणि तिला तिथेच थांबावं लागतं. वैशाली काही लोकांना नंतर भेटते आणि त्यांना हे सर्व काही समजावून सांगते. त्याच्यावर ते सर्व लोक तिला सांगतात, वैशाली आम्हाला तुझं म्हणणं पटत आहे, पण हाताची 5 बोटं काही सारखीच नसतात. त्याच्यामुळे आपण जरा सर्वांच्या सोबत गेलो तर बरं होईल असं मला वाटतं. तिच्याबरोबर असणारे सर्व लोक वैशालीला चांगलाच सल्ला देतात. तू कुणाच्याही विरोधात जाऊ नकोस, सर्वांच्या सोबत मिळून काम कर. वैशाली तिच्या सहकाऱ्यांना समजावते, मी कुणाच्याही विरोधात नाही. तुम्हाला असं का वाटतं मी त्यांच्या विरोधात आहे? मी कुणाच्याही विरोधात नाही. तू खूपच प्रामाणिक आहेस, पण तुझ्यासारखे प्रामाणिक लोक यामध्ये फार कमी आहेत. त्यामुळे तू जे सर्व लोक म्हणतील त्यालाच तू हा कर. वैशाली तिथून निघून आपल्या कामाला लागते. वैशाली तो पूर्ण दिवस अगदी आपल्या विचारामध्येच मग्न असते. संध्याकाळी ज्या वेळेस ऑफिस सुटतं त्यावेळेस ती घरी जाते. सर्व हकीकत ती तिच्या आई वडिलांना सांगते. तिचे आई वडील तिला समजावतात, बाळ तू तुझा प्रामाणिकपणा अजिबात सोडू नकोस. अन्यायाविरुद्ध तू लढ. तुझ्यासोबत आम्ही आहोत. स्वामी देखील आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे आपल्याला घाबरण्याची काहीही कारण नाही. असेच दिवस जात असतात. फायनल प्रोजेक्ट रिपोर्ट ज्या वेळेस येतो त्यावेळेस तो क्लिअरन्ससाठी वैशालीकडे जातो. त्यावेळेस त्याच्यामध्ये खूपच मोठा गोंधळ असतो. हे ज्यावेळेस वैशालीच्या लक्षात येतं त्यावेळेस ती तो रिपोर्ट घेऊन त्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ जाते आणि त्यांना हे सर्व विचारते. त्यावर ते अधिकारी वैशालीची पूर्णपणे थट्टा करतात आणि तिला समजावतात, बाळ तू याच्यामध्ये नवीन आहेस, तू याच्यामध्ये पडू नकोस. तू या सर्वापासून दूर राहा आणि तुला जिथे जिथे तुझी सिग्नेचर करायची आहे तिथे तू कर, म्हणजे तुझं काम झालंच. आणि हो, घाबरू नकोस, तुझ्यासाठी ही मोठी रक्कम आम्ही बाजूला काढू. वैशाली त्यांना सांगते, मला पैसे नकोत,
पण आपलं काम व्यवस्थित झालं पाहिजे एवढंच मला हवं आहे. ती वरिष्ठ मंडळी तिला म्हणतात काम हे व्यवस्थितच होणार, पण त्याच्यातील थोडी किंमत आपण आपल्या जवळ ठेवली तर कुठे बिघडलं. वैशाली त्यांना सांगते काहीच बिघडत नाही हे मात्र खरं आहे, पण जर निकृष्ट दर्जाचं काम झालं तर किती मोठा घात होईल हे तुमच्या लक्षात का येत नाही. पावसामध्ये ते धरण जर फुटलं तर किती लोकांचं आयुष्य बर्बाद होईल हे तुमच्या लक्षात का नाही येत. वैशाली त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करते, पण ती लोक काही तिचं ऐकत नाहीत. तेवढ्यातच तिचे सहकारी तिथे येतात आणि तिला तिथून घेऊन जातात आणि तिला समजावतात वैशाली तू यांच्या नादाला लागू नकोस, ही लोक खूपच खतरनाक आहेत. वैशालीला ते लोक कसे बसे समजावतात आणि तिच्याकडून सह्या करून ती कागदपत्रे पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ नेऊन देतात. वैशाली इतक्यात शांत बसणारी नसते. ती त्यांच्या विरोधात कंप्लेंट वरच्या मोठ्या अधिकाऱ्यांजवळ देते. वरचे अधिकारी तिला सांगतात तुम्ही येत्या 27 तारखेनंतर सर्व रिपोर्ट आमच्याकडे आणून द्या, आम्ही योग्य ते ऍक्शन घेऊ. वैशालीने कंप्लेंट केले हे ज्यावेळेस त्या वरिष्ठांना समजतं त्यावेळेस ते सर्व लोक वैशालीची इथून बदली केली पाहिजे किंवा तिला या कामातून दूर ठेवलं पाहिजे याच्यावरच विचार करत असतात. पैशाच्या प्रकरणात अडकावं म्हणलं तर वैशाली ही खूपच प्रामाणिक आहे, हा आरोप सिद्ध होणारच नाही. मग आता करायचं तरी काय. ती लोक एक खूप महाभयानक असा कट तिच्या विरोधात रचतात, पण वैशाली ही थोडे दिवसांसाठी रजेवर गेलेली असते. हे ज्यावेळेस त्या लोकांना समजतं त्यावेळेस ते वैशालीच्या शोधात बाहेर पडतात. वैशाली गावाच्या बाहेर आहे हे त्यांना समजतं त्यावेळेस ते लोक तिचा शोध घेतात आणि त्यांना असं समजतं वैशाली तिच्या गावी गेलेली आहे, स्वामींचा उत्सव आहे म्हणून. वैशालीला तिचा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करण्याची तारीख 27 मिळालेली असते. ही तारीख त्या लोकांना समजते. वैशालीला त्या ऑफिस पर्यंत पोहोचू न देण्याचा त्यांचा कट असतो, म्हणून ते वैशालीचा शोध घेत त्यांच्या गावी येऊन पोचतात. संपूर्ण गाव सजलेलं असतं, त्यामध्ये वैशालीला शोधणं फारच कठीण असतं. वैशाली तिच्या घरच्यांसोबत उत्सवामध्ये सामील झालेली असते. ती खूपच आनंदात असते. ती स्वामींजवळ एकच मागणं मागत असते, धरणाचं काम अगदी व्यवस्थितरित्या पार पडू दे स्वामी, यामध्ये कुठल्याही प्रकारची कुणाचीही फसवणूक होऊ नये स्वामी, एवढंच माझं तुमच्या चरणी मागणं आहे स्वामी, ते काम व्यवस्थित होऊ दे श्री स्वामी समर्थ. वैशालीची ही प्रामाणिक हाक अगदी स्वामींपर्यंत पोचलेलीच असते. 24, 25, 26 3 दिवस स्वामींचा उत्सव हा चालूच असतो. उत्सवाचे 2 दिवस हे अगदी आनंदात पार पडतात. त्या लोकांना वैशाली कुठे आहे हे सापडतच नाही, पण तिसऱ्या दिवशी मात्र वैशाली ज्यावेळेस स्वामींच्या मूर्तीजवळ उभी असते त्यावेळेस त्या लोकांना वैशाली दिसते. वैशालीला इथून कसं घेऊन जायचं हा सर्व प्लॅन त्यांचा आधीपासूनच तयार असतो. त्याप्रमाणे ते लोक कामाला देखील लागतात. वैशाली दर्शन घेते. पालखीमध्ये असलेली एक स्वामींची छोटी मूर्ती तिथले भटजी बुवा वैशालीला देतात. तिने ती मूर्ती व्यवस्थित बघितलेली देखील नसते, पण एवढ्यातच एक अनोळखी व्यक्ती येऊन तिच्या हातातील ती मूर्ती हिसकावून घेऊन निघून जातो. वैशाली देखील त्याच्या मागे मागे निघून जाते. त्याला कितीतरी आवाज देते, पण तो माणूस काही थांबत नाही. ती व्यक्ती एका अंधाऱ्या गल्लीतून जात असते. त्याच्या मागे मागे वैशाली देखील जात असते. त्याला ती आवाज देते, पण ती व्यक्ती मागे वळून पाहत नाही. ती व्यक्ती एका जुन्या घरात जाते. वैशाली देखील त्याच्या मागे मागे जाते आणि त्यांना विचारते तुम्ही माझी मूर्ती घेऊन का आला. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील तेज पाहून वैशालीला काही वेगळीच ऊर्जा मिळते. वैशाली अगदी प्रफुल्लित होऊन जाते. ती व्यक्ती वैशालीला सांगते अशीच मूर्ती माझ्याकडे देखील आहे, माझ्या जवळची ही मूर्ती तुला द्यायची होती मला, म्हणून इथेपर्यंत मी तुला घेऊन आलो. बाळा, या मूर्तीचं फक्त निमित्त मात्र आहे. पण ते बाबा एवढंच बोलतात आणि शांत होतात. वैशाली म्हणते काय झालं बाबा. त्यावर ते बाबा तिला म्हणतात काही नाही बाळा, तुला थोडे दिवसानंतर समजेलच सारं. वैशाली त्या बाबांसोबत पुन्हा पालखी सोहळ्यामध्ये येते. ते बाबा वैशालीला सांगतात बाळ तू या सोहळ्यामध्ये जा, मी येतोच तुझ्या मागे. वैशाली म्हणते ठीक आहे आणि ती निघून जाते. वैशालीच्या मनात असं येतं या बाबांचं आपण नाव तरी विचारूया, म्हणून ती मागे बघते, पण ते बाबा तिथे नसतात. वैशाली त्या बाबांना सर्वत्र शोधते, पण ते बाबा तिला कुठेही सापडत नाही. वैशाली हा सर्व घडलेला प्रकार तिच्या आई वडिलांना सांगते. तिचे आई वडील तिला म्हणतात बाळा ठीक आहे, पुढच्या वर्षी ते बाबा तुला नक्की भेटतील. वैशाली आणि तिचं संपूर्ण कुटुंब पुन्हा स्वामींच्या पालखी सोहळ्यामध्ये जाऊन सामील होतात. स्वामींचा पालखी सोहळा 26 तारखेला संपतो.
वैशाली आणि तिचं सर्व कुटुंब स्वामींचा निरोप घेऊन आपल्या घरी निघून जातात. पण वैशालीला ते बाबा सतत आठवत असतात. त्यांनी दिलेले ते पुस्तक आणि त्याचबरोबर ती मूर्ती तिला सतत आठवत असते. वैशाली तो फायनल रिपोर्ट घेऊन मुख्य अधिकाऱ्यांजवळ जाऊन सबमिट करते आणि जे अधिकारी पैसे खाण्यासाठी बसलेले असतात त्यांच्यावर ते योग्य ती कार्यवाही करतात. वैशालीचे सहकारी तिला विचारतात, अगं तुला घेऊन येण्यासाठी या लोकांनी काही माणसं पाठवून दिली होती, पण तू त्यांना शेवटच्या दिवशी भेटून सुद्धा त्यांना सापडली कशी नाहीस? त्यावर वैशाली त्यांना असं सांगते, मी तर त्या सोहळ्यामध्येच होते. ती लोक कोण होती हे मी बघितलं सुद्धा नाही, पण त्या लोकांनी तुला बघितलं होतं आणि त्यांनी तुला पूर्ण गावामध्ये शोधलं, पण तू त्यांना कुठेच सापडली नाहीस. वैशाली काही वेळासाठी त्या पालखी सोहळ्यातून बाहेर गेली होती. ही गोष्ट तिचे आई वडील आणि ती या तिघांनाच माहीत असतं. वैशालीला ती गोष्ट आज समजते, कशा प्रकारे त्या बाबांनी आपले प्राण वाचवले हे तिला त्या दिवशी लक्षात येतं आणि ती निश्चय करते पुढच्या पालखी सोहळ्यात त्या बाबांना नक्की शोधेल. आजची ही कहाणी एका खऱ्या आयुष्यात एका भक्ताबरोबर घडलेली आहे. तुमच्याही आयुष्यात जर असे काही अनुभव आले असतील तर ते माझ्याबरोबर तुम्ही नक्की शेअर करा. माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यास अजिबात विसरू नका. धन्यवाद.